स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। काय ग इथे काय करतेस? अरे तेजूची वाट बघते, आलाय कुठे तो अजून घरी? अगं तो टेनिसच्या प्रॅक्टिसला जातो ना त्याच्या. हो पण त्याच्या आधी तो ट्युशनला जातो. मला आजच त्याची ट्युशन टीचर भेटली होती. मग ती म्हणाली गेला आठवडाभर तेजू ट्युशनला आलेलाच नाहीये. काय मग जातो कुठे इतक्या उशिरापर्यंत तो? काय माहिती कुठे जात होते. तर काल गेला नाही, मला माहितीये त्याच्या मित्राचा बर्थडे होता, पण तो आजही गेला नाहीये. कमालच आहे तेजसची. अरे तेच कळत नाहीये मला. तेजू किती उशीर? हा किती वाजले? मी तुला म्हंटल होतं ना 7:30च्या आत घरी यायचं म्हणून. सॉरी सॉरी काय सॉरी? मी किती काळजीत होते माहितीये तुला? पण मी सॉरी म्हणलो ना. सॉरी म्हण. एक मिनिट. तुझी ट्युशन टीचर म्हणत होती की गेला आठवडाभर तू ट्युशनला गेला नाहीस का? अगं माझी टेनिसची मॅच जवळ आली आहे ना, म्हणून आम्हाला टेनिसला रोज दुपारी जायला लागतो. तेजस हे बघ, टेनिसच्या प्रॅक्टिसला जायचं ना तर ट्युशन टीचरची परवानगी काढायची आधी विचारायचं त्यांना. नाही तर मग मला सांगायचं, मी घरीच असते ना. मला केवढी काळजी वाटत होती याची. बर जा आता हातपाय तोंडू जा. पण कठीण आहे बाई, या मुलांना ना खेळण्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही आयुष्यात. मुलं खेळणारच, जाऊ दे तू कशाला. पुरे सुलभा कसला विचार करतेस? खरंच लोकांच्याकडे किती चांगल्या गोष्टी घडत असतात. काल गोडबोले काकू भेटल्या होत्या. त्यांचा दुसरा जावई आलाय म्हणे ऑस्ट्रेलियाहून. काय कौतुक सांगत होत्या. त्यांनी काय काय आणलंय म्हणे त्यांच्यासाठी. खूप पैसा कमवून आलाय. आता काय तर म्हणे शेजारी 2 प्लॉट्स घेऊन घर बांधणार आहेत. खरं सांगू, मला त्या गोडबोलेबाईंचा हेवा पण वाटला आणि भीती पण वाटली. भीती? हो ना. आता या आपल्या घरातलं सगळं कळलं की काय काय ऐकवतील. आता अवंतिका इथंच राहणार म्हणजे आज ना उद्या त्यांना सगळं सांगावंच लागणार ना. काय काय ऐकून घ्यावं लागेल. खरंच अरविंद, आपल्याच मुलींच्या नशिबात असं का घडतंय हो? नाही सुलभा, मला जाणवलं. आजारपण, लहान मुलांचा त्रास या तर नॉर्मल गोष्टी आहेत. पण अवंतिकाच्या बाबतीत आपणच आपलं मन घट्ट करायला हवंय, जगाची पर्वा न करता. पण समाजातल्या लोकांची तोंड कशी बंद करणार? कसं सांगणार त्यांना आपली पोर निर्दोष आहे म्हणून? त्यांना काहीही सांगण्याची गरज नाहीये. बघ सुलभा, मला सांग, आपण आपल्या हाताने कौतुकानं लावलेल्या, खत पाणी देऊन वाढवलेल्या एखाद्या हापूसच्या कलमाला जर
गोड सुंदर फळं आली तर त्याचं कोणी दुःख करेल का? उलट आपणच ती फळं 4 लोकांना दाखवू देऊ. त्यांच्याकडनं त्याचं कौतुक ऐकून आपल्याला अभिमान वाटेल. आज जी अवंतिका अशी मनस्वी धाडसी झाली आहे ती आपल्या संस्कारांमुळेच ना. सौरभवर मनापासून प्रेम केलं ग, पण त्या मनस्वी प्रेमाचा अनादर झाल्यावर त्याच सौरभचा ती तितक्याच मनापासून तिरस्कारही करते. त्याला तिने सर्वस्व बहाल केलं, त्याच्याकडनं असा घोर विश्वासघात. जरा विचार कर ना, तिला या क्षणी काय वाटत असेल. नाही, तिच्या या मनस्थितीत आपणच तिला सावरलं पाहिजे. आणि पुन्हा सांगतो, जगाची पर्वा न करता. हे बघ, मला आपल्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे. यातूनच तिला काहीतरी नवीन मार्ग सुचेल, नवीन विचार सुचेल. माझी खात्री आहे ती पुन्हा एकदा उभी राहील बघ. ओके ओके, नाही येऊ आम्ही येऊ. ओके चल, सांगतो मी. बाय. काय म्हणत होती अनिता? काय नाही, सांगत होती तेजस आजकाल जरा चांगला वागायला लागलाय. चला बरं झालं. मध्यंतरी ना तिला खूप काळजी वाटत होती त्याची. मुलांना वाढवायचं म्हणजे सोपं काम नाही, त्यांची सायकोलॉजी लक्षात घ्यायला लागते. सायकोलॉजी अभ्यासाचा विषय आहे ना हा. लहान मुलं असोत की मोठी माणसं, ही माणसं ना अशी का वागतात तेच कळत नाही. म्हणजे काय ग सानिका, काय झालं? कोणी काय बोललंय का? स्वाती सांगत होती, अरे ऑफिसमध्ये स्टाफ कुजबुजत असतो की हिला इतक्या पटापट प्रमोशन्स कशी काय मिळाले, हिची मुंबईची ट्रान्सफर कॅन्सल होऊन ही पुण्यातच कशी काय राहिली, हिचं नक्की कुठे ना कुठे जॅक असणार म्हणून. बोलू दे ना लोकांना, तू लक्ष देऊ नकोस. अरे लक्ष देऊ नको असं कसं चालेल? मी सगळ्यात ज्युनियर आहे ना म्हणून पोटात दुखतं या लोकांच्या. मी माझ्या सिनियर्सचा खूप रिस्पेक्ट करते अरे, पण ते अरे वय वाढलं म्हणजे लायकी वाढते असं तर नाहीये ना. एखाद्या मोठ्या पोस्टवर काम करायचं झालं तर हुशारी लागते, तेवढी ॲबिलिटी लागते. आई वडिलांच्या वयाची माणसं आहेत माझ्या तिथे, पण माझं कौतुक करायचं सोडून ना गॉसिप्स करत बसतात ते लोक. खूप प्रयत्न करून सुद्धा या लोकांना प्रमोशन मिळालं नाही ना म्हणून. हे बघ सानिका, प्रत्येक ऑफिस मध्ये अशा प्रकारची माणसं असतात. एखाद्याचा उत्कर्ष त्याला नाही पावत. अरे त्यात आणि ना वयाने सगळेच मोठे आहेत. कडकपणे कशी काय वागू मी त्यांच्याशी? ते काही नाही सानिका, तू पहिल्यापासून अगदी कडक राहा. या ब्रांच मध्ये ना सगळं सुरळीत होईपर्यंत त्रासच होणार आहे. यशाची वाट सोपी नसते याचा अनुभव यायला लागलाय मला. कुलकर्णी, जगदाळेची काय केस आहे? सर तो डिफॉल्टर आहे. आपल्या बँकेकडून त्यांनी 2 लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं. हा, पहिले 1-2 हप्ते व्यवस्थित क्लिअर झाले, पण त्याच्यानंतर तो आणि त्याचा गॅरंटर दोघंही गायब आहेत. आज 6 महिने झाले या गोष्टीला. अनेकदा आपल्या बँकेतले लोक जाऊनही आले, पण घराला कुलूप आहे. काय नोटीस वगैरे पाठवली आहे? FIR नोंदवलंय सर. कुलकर्णी, कुठलाही माणूस येऊन आपल्या बँकेला असं गणवून जातो, आपल्या बँकेच्या दृष्टीने फार नामुष्कीचं वाटतं मला. सर तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण आजकाल ही गोष्ट इतकी कॉमन झाली आहे की बँकेला बुडवण्यासाठी हे लोक अनेक प्रकारचे आयडिया लढवत असतात. पुढं काय त्याचं? डोंट वरी सर, आपले खबरे आहेत. कोल्हापुरात जगदाळेला 1-2घांनी पाहिलेलं सुद्धा आहे, पण अजून पकडलेलं नाही. सर हा त्याचा फोटो. अरे आई, अचानक आलीस ती? आली की नाही अचानक? काय चाललंय बाईसाहेबांचं? काय नाही ग, नेहमीच आपलं निवडण. सकाळी फोनवरती पण नाही बोलले. नाही ग, म्हटलं एकदम अचानक जाऊन तुला सरप्राईज द्यावं. उर्मी, मिलिंद आज घरी कसे ग? तुला कसं कळलं? अगं गाडी नाही का बाहेर त्यांची? हो,
बरं नाही वाटत आहे अगं त्यांना. का ग काय झालं? ताबीब नाही ना आला? नाही हल्ली मलेरियाची साथ चालू आहे म्हणून विचारलं. जपून राहा आणि तूही बाहेरचं काही खाऊ घेऊ नकोस. नाही. उर्मी तू आज अशी गप्प गप्प का ग? नाही नेहमीसारखा उत्साह दिसत नाही तुझा. अगं काहीच नाही. नाही पुन्हा काही झालं नाही ना? छे ग चल. आप्पा कसे आहेत? पूर्वीसारखे फिट नाहीत ग ते. खूप थकतात हल्ली. आणि तो हार्टचा त्रास झाल्यापासून तर स्वतःला एवढे जपतात काही विचारू नकोस. अगं हो उर्मी तुला एक गंमत सांगायची आहे. अगं आज त्यांना अचानक शैलेशची आठवण आली. हो आणि चक्क त्यांनी स्वतःहून त्याला फोन केला. 15 मिनिटं बोलत होते त्याच्याशी. खरंच परिस्थिती कशी अशी बदलती नाही का ग? खरंय. उर्मी शैलेश पुण्याला यायचंय म्हणे. तेव्हा यांनी सांगितलं बायकोला घेऊन घरी ये. ते म्हणाले मला बघायचंय तिला. आणि जेवणाचं आमंत्रण सुद्धा देऊन टाकलं. आहे की नाही गंमत? अगं शुभम कुठे आहे? आता उठेलच एवढ्यात. मग त्याला काही ज्यूस वगैरे? करते ना. नाही नाही तू बस. खूप थकलेली दिसतेस. मी करते. हा आई. काय ग? आई थांब ना ग जरा. काय झालं? हा अरे उर्मी आई आज मला तुझ्या मांडीवरती डोकं ठेवून झोपावंसं वाटतंय ग. अगं हे ग काय वेळ बाई. हा उर्मी अगं आता तू 2 मुलांची आई होणार आहेस. हा अजून सुद्धा तुला आईची मांडी हवीस का? मे आय कम इन? येस प्लीज. काय काम होतं? सर एक अर्ज द्यायचा होता. तू आहे मी ओळखलंच नाही. कामात इतके बिझी होतात माझा आवाज पण ओळखला नाही. सॉरी सॉरी सॉरी. बस ना प्लीज. हां तुला ते इन्कम टॅक्स साठी लोन स्टेटमेंट हवं होतं. सांगतो मी. नाही म्हणजे तुम्ही कामात बिझी असाल तर असू द्या. नाही कामात बिझी वगैरे नाही. नेहमीच रुटीन नेहमीची डोकेफोड. एक मिनिट. हॅलो हां बरोबर मी शेखर तांबेच बोलतोय. ओ ओ आर यू शुअर? बरं तुम्ही तिथेच थांबा. मी बघतो काय करायचं ते. हॅलो कुलकर्णींना आत पाठवून द्या. ओके. काय झालं? सांगतो. हॅलो हॅलो पोलीस स्टेशन. हां इन्स्पेक्टर माने आहेत का? मग दुसरं कोणी आहे का? कोणीच नाही. अहो अर्जंट आहे. आता तुम्ही येईपर्यंत तो तिथेच थांबणार आहे का? युसलेस. काही प्रॉब्लेम आहे का? सर कुलकर्णी आपल्या खबरीने आताच फोन केला होता. त्यांनी सांगितलं की तो जगदाळे आता रसना हॉटेलमध्ये बसलाय म्हणून. काय? हो सर मी पोलिसांना लगेच फोन करतो. मी केला होता फोन आता. युसलेस हवालदार आणि ते इन्स्पेक्टर आहेत ना वेगळ्याच ड्युटीसाठी बाहेर गेले. शट. आता काय करायचं सर? तुम्ही काम करा. तुम्ही इथेच थांबा आणि इथलं बघा. ओके मी येस येतो सर. जाऊन. ओके. शेखर कुठे निघाला? तूही सर माझ्या बरोबर. मी वाटेत सांगतो मी तुला सगळं. मैथिली मी तुला म्हटलं चल म्हणून पण नको येऊस तू तिथे. ती माणसं कशी आहेत काही सांगता येत नाही. तू एक काम कर माझ्या केबिन मध्येच बस. 10 मिनिटात येतो. ठीक आहे.
अरे जगदाळे तूच ना? हो का? नाही, निलेश जोशीला ओळखतो का? निलेश जोशी? कोण हा? तुझा गॅरेंटर. हा तो. तुम्ही कोण? मी त्या बँकचा मॅनेजर, ज्या बँकेचे तू 2 लाख रुपये बुडवतोयस. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही. जरा 1 मिनिट आलो. काय रे? हा? काय कुठे पळून जातो? हा? नाही, काय केलं त्या पैशाचं? 1 मिनिट. पैशाचं काय केलं? सांगतो. खर्च झाले, थोडेसे आहेत फक्त. हा, मग थोडेसे शिल्लक आहेत ना, ते कुठे आहेत? सातारकडे गावाला. म्हणजे साताराहून आणायचे पैसे आणि बँकेत जमा करायचे. हा, आम्ही तुम्हा लोकांना लोन देतो ना, ते तुम्ही अडचणीत असता म्हणून, आम्हाला उलट अडचणीत आणण्यासाठी नाही. नाही पण साहेब माझं का पोलिसात देऊ तुला? नाही नाही, मी काय म्हणतो साहेब, पोलीस बिलीस राहू द्यात. तुमचं राहू द्या, माझं राहू द्या, आपण आपापसात मिटवून टाकूयात. तू मला लाच द्यायचा प्रयत्न करतो? मला लाच द्यायचा प्रयत्न करतो? घ्या. राम, निधीची तब्येत आजकाल खूप खराब असते. मला खूप चिंता वाटायला लागलीये. निधी आणि अनिशचं लग्न झाल्यापासून एक गोष्ट धड होत नाहीये. अगं होतं थोडंफार असं, तू मनावर घेऊ नकोस. पण मला खूप काळजी वाटते. आपण लग्नाच्या वेळी त्या दोघांची पत्रिका बघायला हवी होती. कशाला पाहिजे पत्रिका? माझा त्याच्यावर विश्वास नाही. मैंने कैलेंडर में पढ़ा है. सगळ्यांचं भविष्य मी वाचते कॅलेंडर मध्ये. त्यात लिहिलं होतं की वो कुछ अनिशला 7.5 आहे म्हणून. मग आता काय विचार आहे? एक चांगले ज्योतिषी आहेत. मी त्यांना निधीची पत्रिका दाखवते. ते सांगतील निधीला काही प्रॉब्लेम आहे का, तिची तब्येत किती नाजूक आहे, आता डिलिव्हरी जवळ येत चाललेली आहे. असं आपलं भविष्य कळलं असतं तर ना गीता, ही अंधश्रद्धा चांगली नाही आणि तू असं काही केलेलं मला आवडणार नाही. पण वाईटच होईल कशावरून? वाईट असेल किंवा चांगलं, मला बघितलेलं आवडणार नाही, बस. नील आणि विलास दोघांनाही बोलवणार आहेत काउन्सिलिंगला. विलासचा फोन आल्यापासून मला तर टेन्शनच आलंय. मी सांगितलं होतं ना तुला आधीच की नील हा बरोबर माणूस नाहीच आहे. मला खात्री होती एक ना एक दिवस सौरभ त्याला पैसे देईल आणि त्याला आपल्या बाजूने वळवून घेईल. हे सगळं असंच चालू राहिलं ना तर मला जे करायचं नाहीये ना ते मला करायला लागणार आहे. काय? मैथिलीला कोर्टात आणायला लागले. तशा सगळ्यांच्याच साक्षी होतील ना. मला तर जाम टेन्शन आलंय, कोण साक्षीत काय बोलतोय. तू टेन्शन घेऊ नकोस अवी. आय मीन अवंतिका, हे बघ, वेळ पडली ना तर मी माझ्या आईलाही तुझ्या बाजूने साक्ष द्यायला तयार करेन. निखिल? या, शी विल स्टँड बाय यू. नाही निखिल, आधीच तू मला ज्या पद्धतीने सपोर्ट करतोयस त्यावरून तुझ्या घरात प्रॉब्लेम्स होतात त्याची कल्पना आहे मला. भावना मावशींना त्यांच्या बहिणीविरुद्ध जाताना किती मानसिक त्रास होत असेल, आय कॅन इमॅजिन. आणि हे बघ, माझी बाजू खरी आहे, ती मी कोर्टात सिद्ध करू शकते. त्यासाठी मला दुसऱ्या कोणाला त्रास द्यायची इच्छा नाही अजिबात. काय अवंतिका, दुर्दैवानं जगात खऱ्याचीच जीत होत नाही. जवळजवळ 80% केसेसमध्ये खोट्याची जीत होते आणि फक्त 20% केसेसमध्ये खऱ्याची. या 20% खऱ्यावर, सच्चेपणावर, चांगुलपणावरच ही दुनिया अशी चालत असते. काय असतं, वरून खंबीर दिसणारी माणसं आतून
मनानं खूप हळवी असतात. निखिल, तू मला किती चांगलं ओळखलंयस. तुला माहिती, आधी मी देवाशी खूप भांडायची की का माझ्याच वाट्याला का ही अशी माणसं आली. पण नंतर हळूहळू माझ्या लक्षात येत गेलं की आजूबाजूला खूप चांगली माणसं आहेत, खूपच. ती दुसऱ्यांना जगण्यासाठी मदतीचा हात पुढे करतात वेळोवेळी. अवंतिका, आपल्या पुढे खूप हात असतात मदतीसाठी, पण त्यातले कुठले हात हातात घ्यायचे हे आपण ठरवायचं असतं.